संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद भावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघ निकाय या ग्रंथातील 2 सुत्तांचा अभ्यास आतापर्यंतच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण केलेला आहे। या दीघ निकाय ग्रंथातील पहिलं सुत्त आहे ब्रह्मजाल सुत्त। या दीघ निकाय ग्रंथातील दुसरं सुत्त आहे श्रामण्य फल सुत्त। या दोन्हीही सुत्तांचा अभ्यास, चिंतन, मनन आपण मागील धम्मदेसनेमध्ये केलेला आहे। आजच्या धम्मदेसनेमध्ये एका नवीन सुत्ताला आपण सुरुवात करीत आहोत, जे 3ऱ्या क्रमांकाचं सुत्त आहे। दीघ निकाय या ग्रंथातील हे 3ऱ्या क्रमांकाचं सुत्त आहे। त्या सुत्ताचं नाव आहे अंबट्ठ सुत्त। या सुत्ताचं नाव आहे अंबट्ठ सुत्त। अंबट्ठ सुत्त म्हणजे भगवान बुद्धांच्या काळामध्ये एक अंबट्ठ नावाचा ब्राह्मण होऊन गेला, की ज्या ब्राह्मणाला स्वतःच्या ब्राह्मण कुळाबद्दल अहंकार होता, गर्व होता, की आमचा जो ब्राह्मण कुळ आहे तो सर्वश्रेष्ठ आहे, तो सर्वमान आहे, आमच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही आहे, म्हणून बाकी सर्वांनी आमचा मान केला पाहिजे, आमचा सन्मान केला पाहिजे। कशामुळे? की ब्राह्मण कुळ श्रेष्ठ आहे, मी ब्राह्मण कुळात जन्म घेतलेला आहे। तर त्याला, त्या अंबट ब्राह्मणाला त्याच्या ब्राह्मण कुळाबद्दल अतीव गर्व होता, त्याच्या जातीबद्दल अतीव गर्व होता। तर त्या अंबट ब्राह्मणासोबत भगवान बुद्धांनी जी चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेमधून भगवान बुद्ध कशा प्रकारे त्याच्या त्या अहंकाराचा नायनाट करतात, त्याचा अहंकार गळून पाडतात, त्याचा अहंकार नष्ट होतो जातीबद्दलचा, आणि तो कशा पद्धतीने भगवान बुद्धांच्या विचारांचा उपासक होतो, यावर आधारित हे अंबट्ठ सुत्त आहे। अतिशय महत्त्वाचं हे सुत्त आहे, कारण आतापर्यंत आपण जेही सुत्त बघितले ते सुत्त एकतर तत्वज्ञानावर आधारित होते किंवा श्रामण्य जीवनावरती आधारित होते, पण हे जे अंबट्ठ सुत्त आहे, हे सुत्त बुद्ध काळामध्ये समाजात जी वर्णव्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 प्रकारचे वर्ण होते। या 4 वर्णव्यवस्थेवरती समाज रचना ही निर्माण करण्यात आली होती, आणि त्या वर्णव्यवस्थेमधून जाती व्यवस्था जन्मास आली। म्हणजे ही जी जाती व्यवस्था आहे, हा जो जातीवाद आहे, या वर्णव्यवस्थेमधून निर्माण झालेला आहे। ही वर्णव्यवस्था त्याची जननी आहे।
तर भगवान बुद्धांचा हा जो अंबट्ट सुत्तातील उपदेश आहे, हा उपदेश या वर्ण व्यवस्थेवर, या जाती व्यवस्थेवरती आधारित आहे आणि म्हणून हे सुत्त आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. तर दीघनिकाय ग्रंथातील हे 3ऱ्या क्रमांकाचं सुत्त आहे अंबट्ट सुत्त, की ज्यामध्ये भगवान बुद्धांनी कशा पद्धतीने त्या अंबट्ट ब्राह्मणाचा म्हणजे कुळाबद्दल असणारा जो गर्व आहे तो गर्व नाहीसा केला आणि कशा पद्धतीने भगवान बुद्ध हे वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभं राहून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात आपल्या उपदेशामधून, हे या अंबट्ट सुत्तामधून तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे हे पार्श्वभूमी सांगण्याचं कारण निकच आहे की जे सुत्त आपण पाहणार आहोत या सुत्ताची पार्श्वभूमी काय आहे, या सुत्ताचा मुख्य जो भावार्थ आहे, मतितार्थ आहे, तो नेमका काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. तर या अंबट्ट सुत्ताचा मुख्य भावार्थ काय आहे? वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेचा प्रखर विरोध करून सामाजिक समतेवर आधारित भगवान बुद्धांचा उपदेश या अंबट्ट सुत्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याची जी सुरुवात आहे, या अंबट्ट सुत्ताची सुरुवात आहे, एकदा भगवान बुद्ध त्यांच्या भिक्खू संघासमवेत आजचं जे कोशल म्हणजे उत्तर प्रदेश आहे ना, उत्तर प्रदेश त्याला बुद्ध काळामध्ये कोशल म्हणायचे, कोशल जनपद. तर एकदा भगवान बुद्ध त्यांच्या भिक्खू संघासोबत त्या कोशल जनपदामध्ये विहार करीत होते. त्या कोशल जनपदामध्ये एक गाव होतं, त्याचं नाव होतं इच्छानांगल. काय नाव होतं गावाचं? इच्छानांगल. तर भगवान बुद्ध त्या रात्रीला भिक्खू संघासोबत त्या इच्छानांगल गावामध्ये रात्रीचा ते मुक्काम करतात. त्याच इच्छानांगल गावामध्ये एक पोखरा साती नावाचा ब्राह्मण ऋषी विहार करीत होता. काय नाव आहे? पोखरा साती, त्या ब्राह्मणाचं नाव आहे. तर त्या इच्छानांगल गावात तो पोखरा साती हा ब्राह्मण ऋषी त्या ठिकाणी विहार करीत होता. असं म्हटलेलं आहे की त्या काळामध्ये कोशल देशाचा जो राजा होता, राजा प्रसेनजीत, या प्रसेनजिताने या पोखरा साती ब्राह्मणाला ते इच्छानांगल गाव राजदान म्हणून दिलं होतं. त्यावेळेस पद्धत होती गाव दान करण्याची ऋषी मुनींना, की गाव तुम्ही घ्या, या गावातला कर तुम्ही गोळा करा वगैरे वगैरे. तर राजा प्रसेनजिताने या पोखरा साती ब्राह्मणाला, कारण हा पोखरा साती ब्राह्मण अत्यंत वृद्ध होता, ऋषी होता, ज्ञानी होता, आध्यात्मिक विद्येमध्ये पारंगत होता वगैरे वगैरे, महान ऋषी होता. तर त्याच्या त्या ऋषित्वामुळं राजा प्रसेनजिताने या पोखरा साती ब्राह्मणाला ते इच्छानांगल गाव दान दिलं होतं. तर त्याच गावामध्ये भगवान बुद्ध भिक्खू संघासोबत मुक्कामाला थांबले होते. तर या पोखरा साती ब्राह्मणाला असं कळालं की साक्षात भगवान बुद्ध हे त्यांच्या भिक्खू संघासोबत इच्छानांगल गावामध्ये मुक्कामाला आहे. तर त्याला सुद्धा असं समजलं, म्हणजे तो ज्ञानी होता, तर त्याने असं म्हणजे बघितलं की जे बुद्ध आहेत शाक्य कुळातून, कारण भगवान बुद्ध शाक्य कुळात जन्मास आले होते, तर शाक्य कुळातून जन्मास आलेले, शाक्य कुळातून प्रवचित झालेले श्रमण गौतम म्हणजे भगवान बुद्ध हे त्यांच्या भिक्खू संघासोबत याच गावामध्ये मुक्कामाला थांबलेले आहेत. आणि त्यांची अशी ख्याती आहे, तर बघा ती काय म्हणते, त्यांची ख्याती कशी आहे, तो असा विचार करतो. त्यांची अशी ख्याती आहे, तो पोखरा साती ब्राह्मण असा विचार करतो. बघा, पोखरा साती ब्राह्मणाने ऐकले की शाक्यपुत्र श्रमण गौतम शाक्य कुलातून बाहेर पडून प्रवज्य घेऊन कोशल देशात 500 भिक्षूंच्या मोठ्या समुदायासहित विहार करीत आहेत. इच्छानांगल नावाच्या ब्राह्मण गामास येऊन इच्छानांगल नावाच्या वनात विहार करीत आहे. मग हा असा विचार करतो की त्या गौतमाची म्हणजे कोणाची, भगवान बुद्धांची अशी कीर्ती पसरलेली आहे
की ते अरहंत आहेत, ते सम्यक संबुद्ध आहेत, विद्या आणि आचरणाने संपन्न आहेत, सुगत आहे, सर्व लोक जाणणारे आहेत, सर्वश्रेष्ठ दमन करण्यास योग्य अशा जनांचा मार्गदर्शक आहेत. देव आणि शास्ता यांचे ते देव आणि मनुष्यांचे शास्ता भगवान बुद्ध आहेत. ते देवलोक, मारलोक आणि ब्रह्मलोक यासहित हे जग व श्रमण आणि ब्राह्मण, देव आणि मनुष्य यांसहित ही प्रजा स्वतः जाणून व पूर्णपणे ओळखून ते ज्ञान इतरांना सुद्धा देतात. आरंभी, मध्य व शेवटही कल्याणप्रद सार्थ सव्यंजन असा धर्माचा पूर्ण आणि शुद्ध आचरण हे स्पष्टपणे दाखवतात. अशी ख्याती कोणाची पसरलेली आहे? भगवान बुद्धाची. अशा ख्याती पावलेल्या अरहंत श्रमणाचं दर्शन घेणं हे कधीही हिताचं आहे, मंगलाचं आहे. तर हा पोखरासाठी ब्राह्मण असा विचार करतो की आपणही या श्रमण गौतमाचं दर्शन घेतलं पाहिजे, कारण हा सुविख्यात आहेत. श्रमण गौतम हे सुविख्यात आहेत, अरहंत आहेत. तर चला आपण बघूया सुविख्यात आहे की नाही. पण हा जो पोखरासाठी ब्राह्मण आहे हा स्वतः जात नाही. त्यात यांच्यामध्ये थोडासा गर्व असतो ना, मी कशाला जाऊ, मी काय कमी आहे का, मी बुद्धापेक्षा काय कमी आहे का, मी नाही जात. तर तो काय करतो, त्याचा जो शिष्य आहे त्याचं नाव असते अंबठ्ठ. त्या पोखरासाठी ब्राह्मण ऋषीचा शिष्य त्याचं नाव असते अंबठ्ठ. त्या अंबठ्ठाला बोलवतो आणि त्याला म्हणतो की अरे शिष्या, अरे अंबट, आपल्या इच्छा नांगलमध्ये शाक्य कुळातून प्रवचित झालेले शाक्य गौतम हे त्यांच्या 500 भिक्खू संघासोबत इच्छानांगल गावामध्ये मुक्कामाला आहे. आणि मग त्यांची ख्याती अशी पसरलेली आहे, ते सुगतो आहे, ते लोकविदू आहेत, ते देव मनुष्याचे शास्ते आहे, ते लोकगणित, ते सगळं अरहंत आहे, दुःखमुक्त आहे, देवलोक, मारलोक, ब्रह्मलोक हा सर्वश्रेष्ठ आहे, वगैरे वगैरे अशी त्यांची ख्याती पसरलेली आहे. तर एक काम कर म्हणते, तू त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन तू चौकशी कर की ते जे शाक्य गौतम आहेत ते खरोखरच बुद्ध आहेत का. तू चौकशी कर, का उगच कोणतरी अफवा पसरवलेली आहे की खोटं नाटं आहे, तू जाऊन चौकशी कर. तर मग तो अंबठ्ठ म्हणाला, ठीक आहे गुरुवर्य, तुम्ही म्हणता तर मी जाऊन येतो, बघतो की शाक्य गौतम ते खरोखरच भगवान आहेत का, सम्यक संबुद्ध आहेत का, विद्या आणि आचरणाने परिपूर्ण आहेत का, अरहंत आहेत का, बघतो, मी जाऊन चौकशी करतो. अरे पण गुरुवर्य, मी म्हणजे ती चौकशी कशी करू, म्हणजे मी नेमकं ते निरीक्षण कसं करू की ते बुद्ध आहेत की नाही. तर तो जो पोखरासाठी आहे तो पोखरासाठी म्हणतो की अरे अंबठा, असे जे महापुरुष असतात ते 32 लक्षणांनी युक्त असतात. महापुरुषांचे 32 लक्षणं सांगितलेले आहेत. आपण मागच्याही धम्मदेशनेमध्ये मी तुम्हाला हे 32 लक्षणं कोणती असतात भगवान बुद्धांच्या शरीरावर जे आपल्याला पाहायला मिळतात, अशा 32 शारीरिक लक्षणांनी भगवान बुद्ध हे संपन्न असतात. तर तो पोखरासाठी ब्राह्मण त्या शिष्य अंबठाला म्हणतो की एक काम कर, तू जेव्हा जाशील शाक्य गौतमकडे, तर जे महापुरुष असतात ते या 32 लक्षणांनी युक्त असतात. आणि जे कोणी महापुरुष या 32 लक्षणांनी युक्त असतात त्यांची 2च गती असते. कोणती? जे महापुरुष 32 लक्षणांनी युक्त असतात त्यांच्या जीवनामध्ये फक्त 2च गती असतात. तो विचारतो कोणत्या 2 गती आहेत. एक, जर तो संसारामध्ये रममाण झाला, गृहस्थ जीवनात रममाण झाला, तर तो चक्रवर्ती राजा सम्राट होईल. नाही, जर त्याने गृहत्याग केला, ध्यान मनन चिंतन करून जो अरहंत झाला, तर तो या जगातील अंधकार नष्ट करणारा सम्यक संबुद्ध होईल. ह्या 2च गती असतात. एकतर चक्रवर्ती राजा सम्राट होईल, नाहीतर जगातील दुःखाचा अंधकार नष्ट करणारा सम्यक संबुद्ध होईल. ह्या 2च गती असतात.
32 लक्षणांनी युक्त महापुरुषांच्या, त्याला समजतं. मग हा अंबट्ट ब्राह्मण जो आहे, हा अंबट्ट ब्राह्मण आपल्या गुरुची आज्ञा घेऊन, पोकारासाठी गुरुची आज्ञा घेऊन मग तो इच्छानांगल गावात जिथे भगवान बुद्ध मुक्कामाला थांबले होते तिथे जातो. आणि सोबत एकटा जात नाही, म्हणजे तो बाकी आपल्या त्याच्या बाकी शिष्य मित्रांना तो सोबत घेऊन जातो. तर बघा भगवान बुद्ध असतात म्हणजे भगवान बुद्ध आराम करत आहेत. तर त्यांच्या त्या ठिकाणी विहारात गेल्यानंतर तो पाहतो की भगवान बुद्ध कुठे आहेत दिसत नाही. काही भिक्षू तिथे विहार करीत असतात. त्यांना विचारतो की अरे भिक्षूंनो, मित्रांनो, तुमचे शास्ता भगवान बुद्ध कुठे आहेत? तर कोणीतरी सांगितलं एका भिक्षूंनी की ते त्यांची कुटी आहे, तिथे जा, म्हणजे कडी वाजव किंवा असा खोकल्यासारखा आवाज कर, तर भगवान बुद्ध स्वतःहून दरवाजा खोलतील आणि तुम्हाला भेटतील. मग तो अंबट्ट ब्राह्मण आपल्या सर्वांसोबत जातो. भगवान बुद्धाची कुटी असते, दरवाजाची कडी अशी ठकठक करतो, तर थोडासा खोकल्यासारखा आवाज करतो. भगवान बुद्धाला समजलं की कोणीतरी आलेलं आहे. भगवान बुद्ध दरवाजा खोलतात आणि भगवान बुद्ध दरवाजा खोलतात आणि त्या अंबट्टाचं स्वागत करतात. आणि मग भगवान बुद्धांना पाहिल्याबरोबर त्या अंबट्टा सोबत जे बाकीचे जे असतात ना ब्राह्मण, त्याचे मित्र, ते सगळेच जण खाली बसतात आणि भगवान बुद्धांना अभिवादन करतात. सगळेजण खाली बसतात आणि भगवान बुद्धांना अभिवादन करतात. हा नाही करत, कारण याच्यामध्ये गर्व असतो ना, मी कोण आहे? मी ब्राह्मण आहे. मी ब्राह्मण कुळात जन्म घेतलेला आहे. आणि हे जे श्रमण आहे बुद्ध, हे कोण आहेत? हे शाक्य आहेत. म्हणजे कोण? क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे कोणत्या नंबरचे? 2 नंबरला. पहिल्या नंबरला कोण आहे? श्रेष्ठ ब्राह्मण असतात. दुसऱ्या नंबरला क्षत्रिय, नंतर वैश्य, नंतर शूद्र आहेत. अरे श्रमण गौतम तर हे शाक्य आहेत, म्हणजे आमच्यापेक्षा पण कमी जातीचे आहेत. मी कशाला हात जोडू? मी कशाला अभिवादन करू? पण बाकीचे जे सोबत असतात ना, ते सगळेजण हात जोडतात, अभिवादन करतात. हा उभाच राहतो. असा उभाच राहतो आणि भगवान बुद्धांना काहीतरी बोलत राहतो. भगवान बुद्ध म्हणतात की अरे अंबठा, अरे बस, काही अडचण आहे का? अरे बस, काही अडचण आहे का? तर तो म्हणतो नाही, मी बसणार नाही. भगवान बुद्ध त्याला विचारतात की एक ऋषी, एक श्रमण जेव्हा दुसऱ्या श्रमणाला भेटतो तर त्याचं तो औपचारिक हात जोडून अभिवादन करतो, खाली बसतो आणि त्याला कुशल क्षेम विचारतो. पण तू तसं काहीच करत नाही आहे. तुझ्या गुरुनं तुला काही शिकवलं नाही का? बुद्ध त्याला विचारतात, तुझ्या गुरुनं तुला असं काही शिकवलं नाही का? नाही, माझ्या गुरुनं मला शिकवलेलं आहे कोणाशी कसं बोलायचं. माझ्या गुरुनं मला शिकवलेलं आहे. बुद्धच्या काय शिकवलं तुला असं? तो म्हणतो नाही, माझ्या गुरुनं, माझे जे गुरु आहे, माझ्या गुरुनं मला शिकवलेलं आहे. जर एखादा बसलेला असेल तर त्याला बसून उपदेश करायला पाहिजे. एखादा उभा असेल तर त्याला उभा राहून उपदेश करायला पाहिजे. एखादा झोपलेला असेल तर त्याला झोपून उपदेश करायला पाहिजे. असं माझ्या गुरुने शिकवलेलं आहे. मी ज्ञानी आहे, मला सगळं समजते, मी ज्ञानी आहे आणि मी ब्राह्मण कुळात जन्म घेतलेला आहे. असं अहंकारामध्ये तो भगवान बुद्धांना कमी लेखण्याचा प्रयत्न करीत होता. तर जेव्हा भगवान बुद्धाचा त्याने हा अपमान केला तर भगवान बुद्ध त्याला विचारतात, का बरं तुझ्या मनामध्ये शाक्यांबद्दल, म्हणजे तो भगवान बुद्धांना असं म्हणतो की जे तुम्ही शाक्य कुळातील आहात, तुम्ही शाक्य कुळातील आहात आणि शाक्य कुळातील लोक अत्यंत हीन असतात. शाक्य कुळातील लोक हीन दर्जाचे असतात. शाक्य कुळातील लोक हे खालच्या दर्जाचे असतात. आणि आम्ही कोण आहोत? आम्ही ब्राह्मण आहोत. आम्ही वरच्या लेवलचे आहोत, म्हणजे आम्ही वरच्या जातीचे आहोत. त्याच्यामुळे शाक्यांनी आमचा सन्मान करायला पाहिजे. म्हणजे मी खाली नाही बसायला पाहिजे, तुम्ही उठायला पाहिजे, तुम्ही उभं राहायला पाहिजे. का बरं? कारण तुम्ही कोण आहे? तुम्ही शाक्य आणि मी कोण आहे? मी ब्राह्मण आहे. तर मी तुमचा सन्मान नाही, मी खाली नाही बसणार, तुम्ही उभं राहायचं, तुम्ही मला हात जोडायचे, कारण ब्राह्मण हा श्रेष्ठ असतो. तर भगवान बुद्ध म्हणाले, अरे अंबठा, शाक्यांबद्दल तुझ्या मनामध्ये एवढा का बरं राग आहे? शाक्यांबद्दल तुझ्या मनामध्ये एवढा का बरं द्वेष आहे?
तेव्हा भगवान बुद्ध या प्रसंगी त्या अंबठाला म्हणतात की ज्याप्रमाणे, तेव्हा तो म्हणतो की अंबठा, तू येथे काहीतरी उद्देशाने आला आहेस. ज्या उद्देशाने एखाद्या ठिकाणी जावे तो उद्देश नीट ध्यानात धरावा. या अंबठाला योग्य शिक्षण मिळाले नसता त्यास आपण सुशिक्षित आहो असं वाटते. याचे कारण शिक्षणाच्या अभावाशिवाय दुसरं काहीही नाही. म्हणजे हा ज्या पद्धतीने गर्वाच्या भाषेत बोलत होता ना, तर बुद्ध त्याला म्हणतायत की तुला तुझ्या गुरुनं काय बरोबर शिक्षण दिलं नाही. भगवंतांनी अशिक्षितत्वाचा आरोप केल्यामुळे अंबठाला राग आला. बुद्ध असे म्हटले ना की तुला कोणी काही शिकवलं नाही का, कसं बोललं पाहिजे. त्या अंबठाला राग आला, त्याला वाईट वाटले आणि गौतमालाच पापी ठरवावे, म्हणजे बुद्धालाच पापी ठरवावे या उद्देशाने उपहास करण्यासाठी, निंदा व अपमान करण्यासाठी अपमान करीत तो म्हणाला, गौतमा, शाक्य जातीतले लोक उग्र, रानटी, हलकट, बडबड करणारी असतात. हे बुद्धाला कमी लेखणारे काय बोलतो बघा. हलक्या दर्जाचे असून शाक्य ब्राह्मणांचा सत्कार करीत नसतात, त्यांचा गौरव करीत नाहीत, त्यांना मान देत नाहीत, त्यांची पूजा करीत नाही, त्यांची संभावना करीत नाहीत. हे योग्य नाही. श्रमणा म्हणजे शाक्य लोक ब्राह्मणांचा मान करीत नाहीत, शाक्य लोक ब्राह्मणांची सेवा करीत नाहीत, सत्कार करीत नाहीत, गौरव करीत नाहीत. हे उचित नाही आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले की अरे अंबट्टा, तू असं जे म्हणतो आहेस, तुझ्या बाबतीमध्ये असं काही घडलं का? तू असं म्हणतोस की शाक्य लोक आमचा गौरव करत नाही, तर तुझ्या बाबतीमध्ये असं काही घडलं का की कोणत्या शाक्यानं तुझा अपमान केला, कोणत्या शाक्यानं तुझा गौरव केला, असं काही घडलं का? तेव्हा तो जो अंबट आहे भगवान बुद्धांना म्हणतो की अरे भगवान बुद्धांना म्हणतो की गौतमा, एकदा मी माझे गुरु पोखरा साथी सोबत कपिलवस्तूला गेलो असताना त्या ठिकाणी शाक्य तरुणांची सभा भरलेली होती. शाक्य तरुणांच्या सभेमध्ये ते सगळे शाक्य तरुण एकमेकांना असं गुदगुल्या करत होते, एकमेकांना गंमत जम्मत करत होते, एकमेकांवरती हसत होते. आणि त्यांनी आम्हाला बघून सुद्धा ते शाक्य तरुण जागेवरून उठले नाही. आम्हाला बघून म्हणजे काय म्हणलं बघा. तेव्हा गौतम गुदगुल्या करीत हसत खेळत बसले होते आणि खरोखरच मात्र वाटते माझा उपहास करण्याचा बुद्धीनेच की काय, एकाने सुद्धा मला आसनावरती बसा असं पण म्हटलं नाही. तेव्हा गौतमा, शाक्य हलके असून ब्राह्मणांचा सत्कार करीत नाहीत, त्यांचा गौरव करीत नाही, त्यांना मान देत नाही, त्यांची पूजा करीत नाहीत. अशा रीतीने अंबठाने शाक्य लोकांवर हलकेपणाचा आरोप लावला. पहिला आरोप. नंतर पुन्हा भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात, आणखी काय घडलं का तुझ्यासोबत? अंबठ भगवान बुद्धांना पुन्हा म्हणतो, काय म्हणतो बघा की गौतमा, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य व शूद्र असे 4 वर्ण असतात व यातील 3 वर्ण म्हणजे क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य हे ब्राह्मणांचे परिचारक आहेत. परिचारक म्हणजे काय? सेवा करणारे, नर्स. नर्स त्याला परिचारिका म्हणतो ना आपण. तर हा काय म्हणतो, या वर्णव्यवस्था सांगताय की म्हणजे यातील जे 3 वर्ण आहेत, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य, हे कोण आहेत? हे ब्राह्मणांचे परिचारक आहेत. तेव्हा गौतमा, शाक्य हलके असून ब्राह्मणांचा सत्कार करीत नाही, त्यांचा गौरव करीत नाही, त्यांना मान देत नाही, त्यांची पूजा करीत नाही, त्यांची संभावना करीत नाही. हे योग्य नाही आहे, हे उचित नाही आहे. का बरं? कारण आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत आणि शाक्य हे हलक्या दर्जाचे आहेत. तर त्यांनी आमचा मान करायला पाहिजे, त्यांनी आमचा सन्मान करायला पाहिजे, आमची पूजा करायला पाहिजे. तर अशा प्रकारे बोलून त्याने पुन्हा अशा रीतीने अंबठाने शाक्यांवर हलकेपणाचा पुन्हा 3रा आरोप लावला. असे 3ही आरोप लावले आणि भगवान बुद्धांना असं वाटलं की हा जो अंबट्ट आहे जरा जास्तच बोलत आहे, हा जो अंबट्ट आहे जरा जास्तच बोलत आहे.
याच्या मनामध्ये त्याच्या ब्राह्मण कुळाबद्दल अति गर्व आहे आणि त्या गर्वामुळे हा शाक्य लोकांना कमी लेखतो आहे, शाक्यांवरती आरोप करतो आहे. तर भगवान बुद्ध असा विचार करून त्याला आता विचारतात, त्या अंबठ्ठाला, अरे अंबठ्ठा, ठीक आहे, शाक्य लोकांनी तुझा गौरव केला नाही, तुझा सन्मान केला नाही, ठीक आहे, काही हरकत नाही, पण मला एक सांग, तुझं गोत्र कोणतं आहे? तो ब्राह्मण असतो, पण त्यांच्यामध्ये पण गोत्र असतात बरं, त्याच्यामध्ये पण गोत्र असतात, त्याच्यामध्ये पण कुळ असतात, त्याच्यामध्ये पण छोट्या छोट्या जाती असतात. तर भगवान बुद्ध त्या अंबठ्ठाला विचारतात की ठीक आहे अंबठ्ठा, मला सांग की तुझं गोत्र कोणतं आहे? तर तो जो अंबठ्ठा आहे, तो अंबठ्ठ भगवान बुद्धांना सांगतो की गौतमा, माझं गोत्र हे कन्हायन आहे. कन्हायन ब्राह्मणांमधले गोत्र आहे, त्याचं नाव आहे कन्हा. अनेक वेगवेगळे गोत्र असतात, जात एकच आहे ब्राह्मण, पण त्याच्यामध्ये हे गोत्र असतात बघा, विविध गोत्र, कुळ. तर तो म्हणतो की गौतमा, माझं गोत्र कोणतं आहे? कन्हायन. कन्हायन हे माझं गोत्र आहे. तेव्हा भगवान बुद्ध त्या अंबठ्ठाला म्हणाले की अरे अंबठ्ठा, तुला माहित आहे का की कन्हायन जे आहेत, हे कन्हायन पूर्वीला शाक्य हे धनी व शाक्य लोकांच्या दासी पुत्रापासून जन्म झालेला आहे, हे तुला माहित आहे का? तो म्हणे नाही, हे तर मला माहिती नाही आहे. भगवान बुद्ध त्याला सांगतात की अगदी पूर्वीला जेव्हा हे जे शाक्य लोक आहेत, हे शाक्य लोक ओक्काक या ऋषीला स्वतःचा पितामहा समजतात. ओक्काक नावाचा एक ऋषी होऊन गेला, त्याला काही भारतीय साहित्यामध्ये इक्ष्वाकू असं म्हणतात. तुम्ही कधी हे नाव शब्द कधी ऐकलं असेल, इक्ष्वाकू. म्हणजे शाक्यांची जी उत्पत्ती झालेली आहे, त्या उत्पत्तीचा त्यांचा जो उद्गाता आहे तो ओक्काक आहे किंवा इक्ष्वाकू आहे. तर भगवान बुद्ध त्याला सांगतात की शाक्यांची उत्पत्ती कशी झाली. तर मग भगवान बुद्ध त्याला म्हणाले की इक्ष्वाकू जो होता, त्या इक्ष्वाकूनं एक प्राचीन काळामध्ये त्याच्या एका दासीपुत्रासोबत विवाह केला होता आणि त्या दासीकडून जो पुत्र झाला, त्या पुत्राला लोक कण्व त्याला हीन लेखत होते. कण्व म्हणजे काळ्या रंगाचा. कृष्ण म्हणजे तो कृष्ण नाही, कृष्ण म्हणजे काळ्या रंगाचा. काळ्या रंगाचा म्हणजे काय? हीन दर्जाचा आहे, कारण तो दासीचा पुत्र आहे, तो खालच्या जातीच्या स्त्रीचा पुत्र आहे, म्हणून लोक त्याला कण्व त्याला चिडवायचे, कण्व म्हणून त्याला हीन लेखायचे. तर भगवान बुद्ध त्याला सांगतात की एकेकाळी इक्ष्वाकू, ज्याला हे शाक्य लोक स्वतःचा पितामहा समजतात, त्या पितामह इक्ष्वाकूने एका दासी सोबत विवाह करून त्या दासीपासून त्याला जो पुत्र झाला त्याला लोक कण्व म्हणायचे. आणि तो जो कण्व आहे, त्या कण्वापासून तुमचा कन्हायन हे गोत्र तयार झालेला आहे. म्हणजे काय? दासी पुत्र कोण होता? कण्व. त्या कण्वाचा बाप कोण झाला? तो इक्ष्वाकू. म्हणजे शाक्य लोक कोण झाले? शाक्य लोक हे कन्हायनचे कोण झाले? हे पिता झाले. म्हणजे आता इथं श्रेष्ठ कोण झालं? कारण तुम्ही तर दासीचे पुत्र आहात. तुम्ही जे स्वतःला जो म्हणतो कन्हायन आहे, कन्हायन हे तर इक्ष्वाकूच्या दासीपासून झालेल्या कण्व पुत्रापासून एक गोत्र तयार झालेला आहे. मग इथं श्रेष्ठ कोण झालं? तर मग तो अंबट्ठ त्याला माहीतच नाहीये की आम्ही कन्हायन जे गोत्रातले आहोत, आमची उत्पत्ती कशी झाली हे त्याला माहीतच नव्हतं. तर भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात की अरे अंबट्ठा, सांग, अरे अंबट्ठा, सांग, तुला हे सगळं माहीत आहे का? तरी तो शांत, कारण तो आता कमी झाला ना. भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं की इक्ष्वाकू हे तुझे पिता, इक्ष्वाकू हे शाक्यांचे पितामह आहेत आणि त्यांच्या दासीपासून कन्हायन हे गोत्र तयार झालेलं आहे. तर सांग, हे तुला माहीत आहे का? तरी तो शांतच. भगवान बुद्ध दुसऱ्याने त्याला परत विचारतात, अरे अंबट्ठा, शांत बसू नकोस, सांग, तुला हे माहीत आहे का?
तरी पण तो शांतच बसतो. भगवान बुद्ध तिसऱ्यांदा त्याला विचारतात, अरे अंबठ्ठा, मी तुला तिसऱ्यांदा विचारतो, सांग की तुला हे माहित आहे का? जर तू सांगितलं नाही ना तर तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होते. असे भगवान बुद्ध त्याला भीती दाखवतात. सांग, मी तुला तिसऱ्यांदा विचारतो की तुला माहित आहे का की कन्हायन या गोत्राची उत्पत्ती शाक्यांचा जो पितामह होऊन गेला त्याच्या दासीपासून झालेला जो मुलगा होता त्याच्यापासून कन्हायन गोत्र तयार झालेला आहे, हे तुला माहित आहे का? सांग, नाही सांगितलं तर तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होतील. असं बुद्धानं म्हटल्याबरोबर त्याला घामच सुटला. आणि तो म्हणाला की डायरेक्ट भगवान तुम्ही जे बोलले ते परत एकदा सांगता का? मला समजलं नाही म्हणते. कारण हा एकदम विचारमग्न होऊन गेला ना, त्याला समजलं नाही की बुद्धाने काय सांगायचं नेमकं. आतापर्यंत मी स्वतःला श्रेष्ठ समजत होतो, बुद्ध आता असं सांगतायत की शाक्य हे आमचेच पितामह झालेले आहेत. भगवान तुम्ही एकदा परत सांगता का की तुम्ही काय बोलले? म्हणजे तो भगवान बुद्धांना विनंती करतो की पुन्हा एकदा सांगा. तर भगवान बुद्ध त्याला पुन्हा सांगतात की अरे अंबठ्ठा, तू शाक्यांना कमी लेखतोस, पण शाक्यांची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली त्या इक्ष्वाकूने एका दासीसोबत विवाह केला. त्या दासीपासून जो पुत्र झाला, लोक त्याला कण्व म्हणायचे, म्हणजे काळ्या रंगाचा हीन जातीचा. त्या कण्व पासून कन्हायन या गोत्राची उत्पत्ती झाली, ज्या गोत्राचा तू आहेस. म्हणजे शाक्य तुझे धनी आहेत, तुझे पितामह आहेत, हे तुला माहित आहे का? त्याने हातच जोडले. हो म्हणे भगवान, हे मला माहित आहे म्हणे भगवान, हे मला माहिती आहे म्हणे भगवान, की माझ्या गुरुनंच आम्हाला सांगितलं होतं. आमच्या गुरुनं म्हणजे पोखरा साथीनंच आमच्या गुरुनंच आम्हाला सांगितलं होतं की आमच्या या कन्हायन ब्राह्मण गोत्राची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली. भगवान मला समजलं. भगवान पुढे भगवान बुद्ध आणखी त्याची समजूत काढण्यासाठी सांगतात. कारण त्याचा गर्व जो होता ना तो काही कमी झाला नव्हता, तरी पण त्याला स्वतःच्याच गोत्रावरती अहंकार होता, गर्व होता. तर भगवान बुद्ध त्याला म्हणतात की त्या काळच्या पद्धतीनुसार, त्या काळामध्ये जी वर्णव्यवस्था होती आणि त्या वर्णव्यवस्थेमुळे जी काही रीतिरिवाज तेव्हाच्या समाजामध्ये रूढ झाले होते, त्याला अनुसरून भगवान बुद्ध त्याला प्रश्न विचारतात की अरे अंबठ्ठा, मला एक सांग, मी तुला एक प्रश्न विचारतो, तुला जे योग्य वाटते ते तू उत्तर दे. तो म्हणतो विचारा. मग तो भगवान बुद्ध त्याला विचारतात की समजा क्षत्रिय मुलगा आहे, क्षत्रिय कुळातला मुलगा आहे आणि ब्राह्मण कुळातील मुलगी आहे. मुलगा कोण? क्षत्रिय आणि मुलगी ब्राह्मण. त्या दोघांचं लग्न झालं, त्यांना पुत्र झाला. तर तो पुत्र समजा त्या पुत्राला ब्राह्मणांकडून पाणी आणि बसण्यासाठी आसन मिळेल का? तो म्हणाला हो मिळेल. कारण का बरं? कारण त्याची आई कोण आहे? ब्राह्मण. तो ब्राह्मण पुत्र आहे. पुन्हा बुद्ध विचारतात की त्याला ब्राह्मणांकडून श्राद्ध करणे, यज्ञ करणे किंवा भोजन प्राप्त होणे त्याला मिळेल का ब्राह्मणांकडून? तो अंबट्ठ म्हणाला की हो भगवान, त्याला ते पण मिळेल, कारण तो ब्राह्मण आईचा मुलगा आहे. पुन्हा विचारतो की त्याला ब्राह्मणांकडून वेदांगे मंत्र शिकवल्या जातील का? तर तो अंबट्ठ म्हणाला हो भगवान, वेदांगे मंत्र तंत्र त्याला शिकवल्या जातील, कारण तो कोणाचा मुलगा आहे? ब्राह्मणाईचा मुलगा आहे. मग भगवान बुद्ध पुन्हा विचारतात की त्याला क्षत्रियांकडून, आता ब्राह्मणांकडून नाही, आता बुद्ध विचारतात की क्षत्रियांकडून त्याचा क्षत्रियभिषेक होईल का? काय विचारलं आता? क्षत्रियांकडून त्याला क्षत्रियभिषेक होईल का? तेव्हा तो म्हणतो की नाही भगवान, क्षत्रियांकडून त्याचा क्षत्रियभिषेक होणार नाही, कारण त्यावेळेस अशी पद्धत होती, आई आणि वडील हे दोघेही क्षत्रिय पाहिजे. समजा आई ही क्षत्रिय आहे आणि वडील ब्राह्मण आहे, त्याचा क्षत्रिय राज्याभिषेक होत नाही. किंवा वडील क्षत्रिय आहे, आई ब्राह्मण आहे, तरी पण त्याचा क्षत्रिय राज्याभिषेक होत नाही. एखाद्या कुलपुत्राचा, क्षत्रियाचा जर क्षत्रियाभिषेक करायचा असेल
तर तो दोन्हीही कुळांकडून क्षत्रिय असला पाहिजे, ही त्या वर्णव्यवस्थित पद्धत होती. म्हणजे आई पण क्षत्रिय पाहिजे आणि वडील पण क्षत्रिय पाहिजे. तर बुद्ध विचारतात की ब्राह्मण तर करतील, त्याला वेदांग शिकवतील, त्याला मंत्रतंत्र शिकवतील, त्याला उदक देतील, आसन देतील, पण क्षत्रियांकडून त्याला क्षत्रिय अभिषेक होईल का? तो काय म्हणतो? नाही. भगवान त्याला क्षत्रिय अभिषेक होणार नाही, कारण त्यासाठी आई आणि वडील हे दोघेही क्षत्रिय असावे लागतात. त्याच्यानंतर पुन्हा भगवान बुद्ध त्याला प्रश्न विचारतात की पुन्हा मला सांग, समजा मुलगा ब्राह्मण आहे. त्या पहिल्या उदाहरणामध्ये काय सांगितलं? मुलगी ब्राह्मण आहे. इथे काय? समजा मुलगा जो आहे तो मुलगा ब्राह्मण आहे आणि मुलगी क्षत्रिय आहे, आणि त्यांचा जो पुत्र आहे त्या पुत्राला, इथे वडील कोण आहेत? ब्राह्मण. इथे वडील ब्राह्मण आहेत दुसऱ्या उदाहरणामध्ये, आणि आई कोण आहे? क्षत्रिय. तर वडील ब्राह्मण, आई क्षत्रिय. त्यांचा जो मुलगा असेल त्या मुलाला ब्राह्मणांकडून उदक म्हणजे पाणी आणि आसन मिळेल का? तो म्हणतो हो मिळेल, कारण वडील कोण आहेत? ब्राह्मण आहे. त्याला श्राद्ध करणे, यज्ञ करणे किंवा भोजन वगैरे हे सगळं मिळेल का? तो म्हणतो हो मिळेल, कारण वडील ब्राह्मण आहेत. त्यानंतर बुद्ध पुन्हा विचारतात की त्याला ब्राह्मणांकडून वेदांग मंत्रतंत्र शिकवल्या जातील का? तो म्हणतो की हो शिकवल्या जाईल, कारण त्याचे वडील ब्राह्मण आहे. आता बुद्ध त्याला विचारतात की त्याला क्षत्रियांकडून क्षत्रिकाभिषेक केला जाईल का? मग तो म्हणतो की नाही. का नाही? कारण इथे वडील जरी ब्राह्मण असले, म्हणजे इथे आई जरी क्षत्रिय असली, पण वडील कोण आहेत? वडील कोण आहेत? ब्राह्मण आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? म्हणजे बुद्ध त्याला सांगतायत, म्हणजे त्याला हे पटवून देत आहेत त्या काळानुसार की ब्राह्मण म्हणून स्वतःला गर्व जो करतो आहे, इथे या दोन्ही प्रसंगामध्ये काय झालेलं आहे? आई वडील जर दोन्हीही क्षत्रिय असतील तरच त्यांना क्षत्रिय अभिषेक होतो. पण ब्राह्मण, समजा एक ब्राह्मण आहे, आई ब्राह्मण आहे आणि वडील क्षत्रिय आहे, तरी सुद्धा ब्राह्मणांकडून त्याचं सगळं काही केलं जातं. किंवा वडील ब्राह्मण आहे, आई क्षत्रिय आहे, तरी सुद्धा ब्राह्मणांकडून त्या सगळं काही केलं जातं. पण जर दोघेही क्षत्रिय नसतील तर त्याचा क्षत्रिय अभिषेक होत नाही. तर अरे अंबठ्ठा मला सांग, याही उदाहरणामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ ठरलेला आहे की शाक्य कुळातील क्षत्रिय श्रेष्ठ ठरले? तर तो म्हणाला इथे भगवान क्षत्रियचे वर आहेत, ब्राह्मण तर कमी आहेत, क्षत्रियच वर आहे. तर मला सांग म्हणे की मग याही उदाहरणामध्ये जर आई पण क्षत्रिय पाहिजे, वडील पण क्षत्रिय पाहिजे, तरच त्या त्या पुत्राचा क्षत्रिय अभिषेक होऊ शकतो. तर या ठिकाणी श्रेष्ठ कोण ठरलं? ब्राह्मण की क्षत्रिय? तो म्हणाला की क्षत्रिय हे श्रेष्ठ ठरलेले आहे. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणजे त्याला आतापर्यंत असं वाटत होतं की ब्राह्मण कुळातीलच हे श्रेष्ठ असतात जन्मामुळं, पण इथे तर भगवान बुद्धांना पात्र उलटच केलं. डायरेक्ट भगवान बुद्धांनी डायरेक्ट म्हणजे सरळ असं प्रूफ केलं की ब्राह्मण हे क्षत्रियांपेक्षा ब्राह्मण हे कमी असतात, क्षत्रिय श्रेष्ठ असतात. त्याचा जो गर्व होता तो गर्व असा थोडा असा नाहीसा होत गेला. पण त्याच्या सोबत जे बाकीचे काही मित्रमंडळी होते ना, त्यांनी असे तोंडात बोटच घातली की अरे बघा, हा बघा अंबट्ट, बघा हा अंबट्ट आतापर्यंत स्वतःला श्रेष्ठ समजायचा, स्वतःला महान समजायचा, मी कोण्हाय नाही, मी ब्राह्मण आहे, स्वतःला श्रेष्ठ समजायचा. पण श्रमण गौतमापुढं याची काहीही चालली नाही. श्रमण गौतमापुढं हा शांतच बसलेला आहे. मग त्याला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटलं. त्याला स्वतःचा म्हणजे अपमान झाल्यासारखं आहे ना, त्याला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटलं. तर भगवान बुद्धांनी बघितलं की अरे या अंबट्टाचा अपमान झाला. हा जो अंबट्टा आहे, या अंबट्टाचा बिचाराचा अपमान झाल्यासारखं वाटलं. तर त्याचा अपमान होऊ नये आणि त्याचा जो काही सन्मान आहे तो सन्मान कायम राहावा, यासाठी बुद्ध त्याच्यावर दया करतात आणि त्याला पुन्हा म्हणतात की अरे तुम्ही त्याला अपमानास्पद बोलू नका, कारण कन्हायन जो होता म्हणजे तो जो दासीचा पुत्र होता तो काय कमी नव्हता.
म्हणजे इथे भगवान बुद्धांनी त्याच्यावर सांगितलं, तुम्हाला मी वाचून दाखवतो. भगवान बुद्ध म्हणतात की तो जो कन्हायन जो होता तो सुद्धा अत्यंत महान ऋषी होऊन गेलेला आहे. त्या कन्हायनला सर्व प्रकारच्या वेदांगाचं ज्ञान होतं. तो ध्यानामध्ये निपुण होता, तो अध्यात्मामध्ये श्रेष्ठ होता, तो ध्यानामध्ये निपुण होता, अध्यात्मामध्ये श्रेष्ठ होता, तो धर्म संवादामध्ये अग्र होता. अशा महान कण्व ऋषीचे तुम्ही सुपुत्र आहात, त्याच्यामुळे स्वतःला कमी लेखू नका. तेव्हा भगवान बुद्ध जेव्हा ज्याला असे बोलले तर त्याला थोडंसं बरं वाटलं. अरे ठीक आहे, जरी मी कन्हाचा आम्ही वंशज जरी असलो, पण कण्व जो ऋषी होता तो महान ऋषी होता, त्या महान ऋषीचे आम्ही वंशज आहोत. तर त्याने भगवान बुद्धांचे हात जोडले. तेव्हा भगवान बुद्ध त्याला समजावून सांगण्यासाठी त्याला असं म्हणतात. बघा, बुद्ध म्हणतात की अरे अंबट्ठा, जसं क्षत्रियांमध्ये, कारण बुद्ध सुद्धा एक क्षत्रिय कुळातले होते ना, बुद्ध सुद्धा हे शाक्य कुळातले होते. भगवान बुद्धांना सुद्धा माहित होतं, हे हा इतिहासात असं लिहिलेच आहे की शाक्य लोक जे असतात ना, हे शाक्य लोक हे अत्यंत गर्विष्ठ असतात. शाक्य लोक अत्यंत गर्विष्ठ असतात, अत्यंत शीघ्रकोपी असतात. त्याच्यामुळे शाक्य लोकांमध्ये सुद्धा जो आपल्या गोत्राबद्दल जो गर्व आहे, तो गर्व फक्त गोत्राबद्दल आहे, इतर गोष्टीबद्दल नाही आहे. बुद्ध त्याला समजून सांगण्यासाठी त्याला बोलतात की गोत्राचा अभिमान बाळगणाऱ्या, हे बुद्धाचं स्टेटमेंट बघा फार महत्वाचं आहे, गोत्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांमध्ये क्षत्रिय श्रेष्ठ ठरतात. कधी मुलीचं लग्न जुळवायचं आहे तेव्हा आपण पाहतो ना, गोत्र पाहतो की नाही, जात पात पाहतो, मामकुळ पाहतो, काकाचा कुळ पाहतो, अमक्याचं कुळ पाहतो, तिथं गोत्र पाहतो, तिथं जात पाहतो की नाही. म्हणजे अशा वेळेस फक्त गोत्र पाहतात की मोठं कोण लहान कोण, पोटजाती पाहतात, मोठं कोण छोटं कोण. बुद्ध त्या काळात सांगून गेलेले आहेत की गोत्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांमध्ये क्षत्रिय हे श्रेष्ठ आहेत. पण विद्या आणि आचरणाने संपन्न एक कुलपुरुष देव आणि मनुष्यामध्ये श्रेष्ठ ठरतात. हे बुद्धाचं स्टेटमेंट तिथे दिलेलं आहे. जरी एक क्षत्रिय स्वतःच्या गोत्राबद्दल श्रेष्ठ ठरत असेल, पण एक कुलपुत्र स्वतःच्या विद्या आणि आचरणाने संपन्न असणारा कुलपुरुष हा देव आणि मनुष्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ ठरतो. हे बुद्ध त्या ठिकाणी त्याला सांगतात की केवळ गोत्रामुळे कोणी महान होत नाही, उच्च गोत्रामध्ये जन्म झाला म्हणून कोणी महान होत नाही, किंवा खालच्या कुळात जन्म झाला म्हणून कोणी कनिष्ठ सुद्धा होत नाही. या ठिकाणी जे लोक फक्त लेनदेन करतात, पारिवारिक संबंध जोडतात, तेच लोक या गोत्राचा आधार घेतात. या गोत्रामुळे कोणीही मोठं होत नाही, या गोत्रामुळे कोणी छोटं होत नाही. एक कुलपुरुष आपल्या विद्या आणि आचरणाने संपन्न झाल्यानंतर तो सगळ्या देव आणि सगळ्या मनुष्यामध्ये श्रेष्ठ ठरतो. तेव्हा भगवान बुद्धांना तो विचारतो की भगवान, तुम्ही जे म्हणता की विद्या आणि आचरणाने संपन्न, तर हे विद्या आणि आचरण काय आहे? हे विद्या आणि आचरण काय आहे की जेणेकरून एक कुलपुरुष, एक कुलपुत्र देव आणि मनुष्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ ठरतो. त्यानंतर भगवान बुद्ध त्या अंबट्ठाला कोणत्या कोणत्या विद्या आहेत, कोणते कोणते आचरण आहेत की ज्या विद्यामुळे आणि ज्या आचरणामुळे एक कुलपुत्र देव आणि मनुष्यामध्ये श्रेष्ठ ठरतो आणि तोच महान ठरतो, हा उपदेश भगवान बुद्ध त्या अंबट्ठाला करतात. तर अशा प्रकारे ते विद्या, तो थोडासा दीर्घ उपदेश आहे, तो आपण पुढच्या धम्मदेशनामध्ये पाहणार आहोत. तुर्तास या ठिकाणी फक्त आपल्याला एवढंच जाणायचं आहे की अंबट्ठामध्ये ब्राह्मण कुळाबद्दल जो अतीव गर्व होता, तो अतीव गर्व, गोत्राबद्दल असलेला अतीव गर्व कशा पद्धतीने भगवान बुद्धांनी कमी केला. आणि बुद्ध म्हणतात की गोत्रामुळे नाही, म्हणजे जन्मामुळे नाही, गोत्रामुळे नाही, तर एक व्यक्ती आपल्या विद्या
आणि आचरणाने संपन्न झाल्यानंतरच तो या देव आणि मनुष्यामध्ये श्रेष्ठ ठरतो. तर ते विद्या आणि ते आचरण कोणते आहे त्याचा उपदेश बुद्ध त्याला करतात. आणि मग ते विद्या कोणत्या आहेत, हे आचरण कोणतं आहे, ते सर्व काही आपण पुढच्या धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारचा हा अंबट्ट सुत्त आहे. थोडं दीर्घ उपदेश आहे. उद्याच्या धम्मदेशनेमध्ये आपण ते सगळं बघून उद्या हे सुत्त आपलं समाप्त. कारण कसं आहे, जे दीघनिकामध्ये जे सुत्त आहेत ना, हे सगळे सुत्त दीर्घ आहेत. किमान एक एक सुत्त जे आहे ना, हे 6 पानांचं, 7 पानांचं, 8 पानांचं आहे. ते ब्रह्मजाल सुत्त किमान 11 पानांचं सुत्त आहे. ते 11-12 पानांचं. त्याच्यामुळे आपल्याला 4-5 देशनेमध्ये ते कव्हर करावं लागलं. तर बाकीचे जे सुत्त आहेत ते सुद्धा म्हणजे मोठे मोठे दीर्घ सुत्त आहेत. तर आपण 2 देशनेमध्ये, 3 देशनेमध्ये ते सगळे सुत्त आपण कव्हर करणार. कदाचित आपल्या वर्षावासामध्ये हे सगळे 34 सुत्त होतील की नाही म्हणजे हेही माहिती नाही, कारण सुत्त एवढे मोठे आहेत. पण तरी सुद्धा आपण अगदी कमी शब्दांमध्ये ते बुद्ध तत्वज्ञान समजून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करत आहोत. तर अशा प्रकारे अंबट्ट सुत्तामध्ये सांगितलेला बुद्धाचा जो उपदेश आहे तो उपदेश आपण या ठिकाणी जाणून घ्यावा. उद्याच्या देशनेमध्ये आपण जे बुद्धाने सांगितलेलं विद्या आणि आचरण कोणतं आहे की ज्यामुळे तो कुलपुत्र देव मनुष्यामध्ये श्रेष्ठ ठरतो, ते विद्या आणि आचरणाचं देशना आपण उद्याच्या धम्मदेशनेमध्ये बघूया. आजच्या देशनेच्या शेवटी मी सर्वांच्या प्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.